नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करिअर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. आरोग्य विभागातील सर्व पदभरती अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहताय की सर डीएमआरचे अपडेट कधी येईल, डीएमआरचे अपडेट कधी येईल, तर माननीय जी हसनजी मुश्रीफ साहेब आहेत, जे की वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत, यांनी फायनली ऑफिशियल स्टेटमेंट दिलं आहे हिवाळी अधिवेशनामध्ये. आपण ते ऑफिशियल स्टेटमेंट बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल की किती पदं रिक्त आहेत, भरती प्रक्रिया कुठपर्यंत आलेली आहे आणि कधीपर्यंत नोटिफिकेशन एक्सपेक्टेड आहे. विद्यार्थी मित्रांनो, चला आजच्या सेशनची सुरुवात एका ब्युटिफुल थॉटने करूया. कर्म में अगर सच्चाई है, कर्म में अगर सच्चाई है तो वो कर्म कहाँ निष्फल होगा, हर एक संकट का हल होगा, हर एक संकट का हल होगा, वो आज नाही तो कल होगा. येस विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग असेल, ती तळमळ असेल आणि जर तुम्ही ठरवलं असेल मला सरकारी अधिकारी बनायचंय, सरकारी कर्मचारी बनायचंय, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला तुमचं ध्येय मिळवण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाहीये. आणि प्रिपरेशन मध्ये कुठलीही मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी आहेच. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतोय ब्रेकिंग न्यूज, डीएमआरच्या 5185 पदं जे आहेत ते रिक्त आहेत आणि माननीय हसनजी मुश्रीफ साहेबांनी माहिती दिली आहे. तर हे ऑफिशियल स्टेटमेंट बघूया विद्यार्थी मित्रांनो. आणि हे स्टेटमेंट स्टार्ट करण्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे की सक्सेस करिअर अकॅडमीने स्पेशल डीएमआर ऑनलाईन ॲज वेल ॲज ऑफलाईन बॅच चालू केलेली आहे आणि महाराष्ट्रातल्या टॉप नॉच टीचिंग फॅकल्टीज या बॅच मध्ये असणार आहे. आणि जर तुम्हाला हा कोर्स विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर मी स्क्रीनवर जे रनिंग नंबर्स आहे त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा तुम्ही हा जो नंबर आहे 9359318768 किंवा हे जे बाकी दोन इतर नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून माहिती मिळवू शकताय. तर चला बघूया विद्यार्थी मित्रांनो, हे जे 100 दिवसाचा कार्यक्रम जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व डिपार्टमेंटला लावून दिला होता, या 100 दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी मित्रांनो सर्व डिपार्टमेंटला त्यांच्या पदभरती रिक्त पदं तात्काळ भरायला लावली होती. आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशान्वये त्यांना सर्व डिपार्टमेंटला जून मध्ये नोटिफिकेशन काढायला सांगितलं होतं, जुलैमध्ये एक्झाम्स कंडक्ट करायला लावल्या होत्या आणि सप्टेंबर एंडिंग पर्यंत सर्वांना काय करायला लावले होते, रिझल्ट लावायला लावले होते. बट काही तांत्रिक अडचणींमुळे आणि सर्वच डिपार्टमेंटचे आर जे आहे, रिक्रुटमेंट रेग्युलेशन आपण ज्याला म्हणतो, काय म्हणतो, रिक्रुटमेंट रेग्युलेशन ज्याला म्हणतो, हे आर नवीन करायला लावले आहे. आणि यांच्या काय अडचणी आहेत, काय आहे, हे सर्व आपण पुढे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बनून राहायचं, तुम्हाला सर्व माहिती मिळेल. तर आपण बघू शकताय महाराष्ट्र विधान परिषदेचं जे 3रं हिवाळी अधिवेशन आहे. तुम्ही म्हणाल सर हे लेटर कुठून मिळालं, तर तुम्हाला जर हे लेटर डाउनलोड करायचं असेल तर काहीच नाही करायचंय, तुम्ही फक्त गुगलवर जायचंय आणि गुगलवर गेल्यानंतर लगेच तिथे MLS महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली याच्यावर क्लिक करायचंय, mls.org.in. आणि ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला जे हिवाळी अधिवेशन आत्ताचं चालू आहे त्याच्यात अतारांकित प्रश्नोत्तराची यादीवर क्लिक करायचंय. याच्यानंतर अतारांकित प्रश्नोत्तराची यादी हिवाळी अधिवेशन 2025 आणि याच्यावर क्लिक केल्यानंतर 11व्या यादीमध्ये आपण जो आत्ताचा प्रश्न बघणार आहोत तो त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मुश्रीफ साहेबांनी काय म्हटलंय याचं उत्तर आहे. तर आपण पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, हे जे अधिवेशन होतं याच्या पेज नंबर 6 वर तुम्हाला मिळेल की राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिचारिकांची रिक्त पदे भरण्याबाबत, म्हणजे आता इथे जे आहे श्री योगेश टिळेकर, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी प्रश्न विचारला होता सन्माननीय वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनजी मुश्रीफ यांना की राज्यात डीएमआर विभागामध्ये गट अ ते ड च्या जवळपास 35,343 जागा रिक्त आहेत आणि त्यांच्यापैकी फक्त 26,255 जागा भरल्या आहेत. जवळपास सुमारे किती जागा रिक्त आहेत, 9,088 जागा ज्या आहेत ह्या रिक्त आहेत. हा प्रश्न विचारला होता. त्यासोबत त्यांनी म्हटलं होतं की जे परिचारिका आहे यांचा रेशो 5 रुग्णांमागे 1 परिचारिका पाहिजे, बट सध्याचा रेशो 20 रुग्णांमागे 1 परिचारिका आहे आणि याचं सरकारने उत्तर देण्यात यावं. त्यासोबतच ही जी नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत, नवीन जी भरती प्रक्रिया आहे ही हिच्यात का विलंब होतोय असा प्रश्न कोणी विचारला होता विद्यार्थी मित्रांनो, तर योगेश टिळेकर, सतीश चव्हाण आणि विक्रम काळे यांनी मुश्रीफ साहेबांना विचारला होता. तर या हिवाळी अधिवेशनामध्ये मुश्रीफ साहेबांनी उत्तर दिलंय विद्यार्थी मित्रांनो की ही जी भरती प्रक्रिया आहे, हे उत्तर बघूया आपण. हसनजी मुश्रीफ साहेबांनी काय दिलंय. हसनजी मुश्रीफ साहेब म्हणे हे खरं नाहीये,
वैद्यकीय शिक्षण संचालनालयामध्ये जवळपास 16,000 पदे मान्य आहेत. किती? 16,088 पदे मान्य आहेत. आणि या 16,088 पदांपैकी 10,853 एवढी पदे भरलेली आहेत. आणि सध्याच्या कंडिशनला परिचारिकांची 5,185 पदे ही रिक्त आहेत. किती पदे रिक्त आहेत? 5,185 पदे रिक्त आहेत. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, लवकरच आपल्याला भरतीमध्ये आम्ही सक्सेस करिअर अकॅडमीने तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय की 5,000+ पदांची भरती ही असणार आहे. आणि यस विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हसनजी मुश्रीफ साहेबांकडनं ऑफिशियल स्टेटमेंट दिसलेले आहे की याच्यामध्ये 5,185 पदं रिक्त आहेत. आणि तुम्ही विचाराल सर परीक्षा कधी होईल? अरे बाळा, जर युद्ध जर करायचं असेल तर युद्ध होण्याआधीच आपली तयारी झालेली पाहिजे. तसंच परीक्षेचं नोटिफिकेशन आल्यावर अभ्यास करण्यापेक्षा परीक्षा येण्याआधीच जर आपण प्रिपरेशन केलं तर नक्कीच आपल्याला सिलेक्शन मिळवण्यात काही अडचण येणार नाहीये. आणि इतर लोकांपेक्षा आपण 2 पावलं 100% पुढे असणार आहोत. त्यासोबतच पुढे माहिती बघूया. भरती प्रक्रिया 2023 मध्ये 4,000 पदं 2023 मध्ये भरण्यात आले. आणि त्यासोबतच डिसेंबर 2024 मध्ये 836 परिचारिकांना परिसेविका पदावर पदोन्नती देण्यात आलेली आहे. या व्यतिरिक्त भरती प्रक्रिया 2023 झाल्यानंतर 24 मध्ये राज्यातील 10 नवीन काय करण्यात आले? मेडिकल कॉलेजेस काढण्यात आले. आणि या 10 नवीन मेडिकल कॉलेजेससाठी भरती प्रक्रिया जी आहे रिक्त पदे भरण्याबाबत संचालनाकडून बिंदू नामावलीवर काम चालू आहे. म्हणजे सध्या एक तर बिंदू नामावलीवर काम चालू आहे, बिंदू नामावली, आणि त्यासोबतच जे RR नवीन फॉर्म होतोय, रिक्रुटमेंट रेग्युलेशन जे नवीन फॉर्म होत आहे याच्यावर काम चालू आहे. आणि याच्यावर काम पूर्ण झालं की त्यांचा तिसरा प्रश्न होता की पदभरतीला विलंब का होतोय, तर याच्यावर हसनजी मुश्रीफ साहेबांचं उत्तर आहे की याचा प्रश्नच उद्भवत नाही. याचा अर्थ की भरती प्रक्रिया ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे, विलंब होत नाहीये. पण विद्यार्थी मित्रांनो, विलंब हा झालेला आहे आणि शेवटी सरकारी काम आहे. जरी मुख्यमंत्र्यांनी जून मध्ये भरती काढण्याचे आदेश दिले होते, पण नवीन RR फॉर्म करणं असो, त्यासोबतच बिंदू नामावली असो, आणि 5,000 हा छोटा आकडा नाही, हा मोठा आकडा असल्या कारणाने आतापर्यंत हा विलंब झालाय. पण आता लवकरच ही भरती प्रक्रिया पार पाडलेली जाणार आहे. आणि लवकरच विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे, तुम्हाला DMERचं नोटिफिकेशन बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जर प्रिपरेशन तुम्ही स्टार्ट केलं नसेल तर आतापासूनच प्रिपरेशनला लागायचंय. आणि प्रिपरेशन मध्ये कुठली पण मदत लागत असेल तर सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करायचंय. इथे तुम्हाला DMERचे PYQ आणि महाराष्ट्रातली सक्सेस अकॅडमी ही एकमेव अकॅडमी आहे की जिथे स्पेशल DMER, DHS या स्पेशल DMERचे टार्गेटेड बॅच आहे. असे नाही की कुठली पण उठून सुटून बॅच घेतली आणि DMER साठी लावली, तर स्पेशल DMERच्या पॅटर्न नुसार तुम्हाला पूर्ण टीचिंग असणार आहे. या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, अपकमिंग DHS मध्ये पण खूप मोठी पदभरती असणार आहे. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला DHS पदभरती विषयी देखील अपडेट देईन. आणि अशाच सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला फॉलो करायचंय आणि शेअर करायचंय प्रत्येक त्या विद्यार्थ्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी अधिकारी बनण्याचं, सरकारी कर्मचारी बनायचं, नर्सिंग ऑफिसर बनण्याचं. येस, थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. बाय, टेक केअर.